नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आणि अत्यंत गरजेचा उपक्रम सुरू झाला आहे. त्याचं नाव आहे मानस प्रकल्प. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे नेमकं. हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे नाही का? आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात हीच चिंता आहे. शिक्षण, स्पर्धा या सगळ्या धावपळीत मुलांच्या मानसिक आरोग्याचं काय? आणि हा मुद्दा आता खूपच गंभीर बनलाय. तर मग हे वाढतं आव्हान आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया की ही समस्या नेमकी काय आहे आणि हा नवीन प्रकल्प त्यावर कसा काम करणार आहे. बघा, आजकाल मुलांवर किती दबाव असतो. चांगले मार्क्स मिळवायचे, स्पर्धेत टिकायचं. ह्या सगळ्यामुळे ताण, नैराश्य, चिंता ह्या गोष्टी मुलांमध्ये खूप वाढत आहेत. आणि म्हणूनच ह्या गंभीर परिस्थितीवर काहीतरी ठोस करायलाच हवं अशी गरज निर्माण झाली होती. आणि या गरजेचं उत्तर म्हणजेच मानस प्रकल्प. जी आव्हानं आपण आता पाहिली त्यावर एक थेट आणि खरं सांगायचं तर एक खूप आशादायक उपाय म्हणून या प्रकल्पाकडे बघितलं जातंय. तर मग हा मानस प्रकल्प आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी सुरू केलेलं हे खास अभियान आहे. आणि याचं ध्येय ऐकूनच खूप छान वाटतं. सुरक्षित बालपण, समृद्ध महाराष्ट्र. किती सकारात्मक विचार आहे, नाही का? आणि हो, यातली एक विशेष गोष्ट म्हणजे हा प्रकल्प कुणा एका संस्थेचा नाहीये. 2 मोठ्या आणि महत्वाच्या संस्था यासाठी एकत्र आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि मनमुक्त फाउंडेशन. म्हणजे या भागीदारीमुळे या प्रकल्पाला एक भक्कम पाया मिळाला आहे. आणि याची सुरुवात किती मोठ्या प्रमाणावर होते याचा अंदाज या आकड्यावरून येईल. पायलट फेजमध्येच म्हणजे प्रायोगिक तत्वावर थेट 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरू होतोय. यावरूनच याचा आवाका लक्षात येतो. बरं, मग हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरणार? ह्या प्रकल्पाचं खरं वैशिष्ट्य आहे त्याच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनात. याला आपण एक त्रिसूत्री दृष्टिकोन म्हणू शकतो. आणि ही त्रिसूत्री का महत्वाची आहे माहितीये? कारण हा प्रकल्प फक्त विद्यार्थ्यांसाठी नाहीये. नाही, यात विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक या तिघांनाही एकत्र आणलं जाणार आहे. कारण हे अगदी खरं आहे की मुलांच्या मानसिक आरोग्याचा संबंध फक्त त्यांच्यापुरता नसतो, तर त्यांच्या आजूबाजूच्या संपूर्ण वातावरणाशी असतो. आणि तेच सकारात्मक बनवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. 1ली ते 12वीच्या मुलांसाठी त्यांच्या वयोगटानुसार खास अभ्यासक्रम तयार केलाय. आणि हा काही नेहमीचा पुस्तकी अभ्यासक्रम नाहीये. यात शिकवलं जाणार आहे स्वतःला ओळखणं, आपल्या भावना कशा हाताळायच्या, ताण कसा कमी करायचा, निर्णय कसे घ्यायचे, इतकंच नाही तर नेतृत्व गुणसुद्धा. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं ॲक्टिव्हिटीजमधून शिकवलं जाणार आहे. म्हणजे शिकणं एकदम मजेशीर होईल. आता येऊया पालकांकडे. त्यांनाही यातून वगळलेले नाही. पालकांना कॉन्शियस पेरेंटिंगचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आता कॉन्शियस पेरेंटिंग म्हणजे काय? तर जागरूक पालकत्व. म्हणजे मुलांच्या भावना समजून घेणं, त्यांच्याशी नीट संवाद साधणं, हे सगळं शिकवलं जाईल. जेणेकरून घरातलं वातावरणसुद्धा एकदम सकारात्मक आणि आश्वासक बनेल. आणि या त्रिसूत्रीतला तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शिक्षक. कारण शाळेत मुलांचा सर्वाधिक वेळ शिक्षकांसोबत जातो. त्यामुळे मुलांना इमोशनल सपोर्ट कसा द्यायचा, वर्गातलं वातावरण कसं सांभाळायचं, याचं खास ट्रेनिंग शिक्षकांनाही दिलं जाणार आहे. तर मग ही झाली कामाची पद्धत. पण या सगळ्याची पुढची वाटचाल कशी असेल? यातून नक्की काय बदल घडतील अशी अपेक्षा आहे? चला, ते पाहूया. बघा, हा प्रकल्प 1-2 दिवसांचा नाही तर पूर्ण वर्षभर चालणार आहे. आणि यातून काय मिळवायचंय? तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवायची आहे. शाळांमधलं वातावरण तणावमुक्त आणि खेळीमेळीचं बनवायचंय. आणि हो, सुरुवातीच्या 10 जिल्ह्यांमध्ये हे यशस्वी झाल्यावर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प पोहोचवला जाईल. आणि या प्रकल्पामागची जी मोठी विचारसरणी आहे ती आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांच्या या विधानातून स्पष्ट होते. त्यांचं म्हणणं आहे की फक्त एक तात्पुरता उपक्रम राबवून चालणार नाही, तर मानसिक आरोग्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनवणं हे अंतिम ध्येय आहे. विचार करा, ही किती मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि हेच या प्रकल्पाचं खरं बळ आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य या 2 गोष्टी खरंच एक होऊ शकतील का?
मानससारख्या प्रकल्पांमधून अशी शिक्षण व्यवस्था बनवणं शक्य आहे का, जिथे मुलांच्या मार्कांप्रमाणेच त्यांच्या मनाच्या आरोग्यालाही तितकंच महत्त्व दिलं जाईल? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.